नमस्कार मित्रांनो, मी पाटील आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं दणदणीत स्वागत आहे। आज आपण असाच पाहणार आहोत एक इंटरेस्टिंग व्हिडिओ। आज आपण आलेलो आहोत देवगड या ठिकाणी आणि देवगड ज्या ठिकाणी पवनचक आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी आज एक सुंदर असं गार्डन तयार करण्यात आलेले आहे। ते आज आपण गार्डन पाहणार आहोत आणि त्या ठिकाणी समुद्र देवगडचा बीच सुद्धा आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। तर चला मित्रांनो पाहूया देवगडचा बीच। मित्रांनो आज आपण आलेलो आहोत ते देवगड किनारा आहे। हा बघा, पाहू शकता माझ्या मागे देवगड किनारा आहे। वारा वगैरे सुद्धा सुटलेला आहे प्रचंड आणि या ठिकाणी वरच्या साईडला हे देवगडचं गार्डन बनवलेलं आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथे वरती रोपवे सुद्धा एक तयार केलेलं आहे आणि इथून खालून गेल्यानंतर कशा प्रकारे व्ह्यू वगैरे आहेत हे तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहात। जर तुम्हालाही भेट द्यायचं असेल तर नक्की भेट देऊ शकता। या ठिकाणी सुंदर असं ठिकाण आहे हे, समुद्राच्या लाटा खळखळणारा आणि हिरवागार गवतानी समृद्ध असा देवगड। निळाशार समुद्र, अथांग सागर आणि किनाऱ्यावरून दिसणारा दूर दूरपर्यंत सुंदर नजारा। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे या उक्तीप्रमाणेच श्रावण महिन्यात हिरवेगार असा निसर्ग कोकणात दिसून येतो। समुद्रासोबत सेल्फी घेताना वेगळाच आनंद निर्माण होतो। हा आहे सेल्फी पॉइंट। गार्डन मध्ये सुंदर अशा खुर्च्यांवर बसून खळखळणाऱ्या लाटांचा विलोभनीय दृश्य पाहणे हा एक वेगळाच आनंद असतो। विशाल सागर आणि त्या सागराच्या किनाऱ्यावर सुंदर असे गार्डन। त्या गार्डनमध्ये प्रेमवीरांचा तर वेगळाच आनंद असतो। झुळझुळ असा वाहणारा वारा, निसर्गाची हलणारी फुले हा एक निसर्गाचा अनमोल ठेवाच म्हणावा लागेल। हा आहे प्रेमवीरांसाठी सुंदर असा सेल्फी पॉइंट। ही शुभ्र निळसर वेळी लाट आणि हा सळसळणारा वारा, आठवण तुझी मज करून देतो हा धुंद सागरी किनारा, हा धुंद सागरी किनारा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि मित्रांना नक्की शेअर करून सांगा देवगडचा सुंदर असा बीच।